आक्रमक होण्याची चिन्हे असून ते सरकारला घेरण्याची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशन हे याच कारणासाठी आता वादळी होण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असं वक्तव्य करून ठाकरेंनी शिंदेंवर जळजळीत टीका केली आहे। म्हापसातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। म्हापसातील ग्रीन पार्क रोडवर वास्को येथील मुलीवर हल्ला करून तिचा प्रियकर पळून गेला आहे। हिजाबबंदीला विद्यार्थिनींनी दिलेलं आव्हान अखेर हायकोर्टानं फेटाळलं आहे। चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजने ड्रेस कोडद्वारे हिजाबवर बंदी आणली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील हनुमंतवाडी गावात डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला आहे। एकाच गावात तब्बल 300हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेत तिच्या डोक्यावर वार करीत खून केल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दीक्षित नगरातील पंचमवैद्य आर्य सोसायटीत मंगळवारी रात्री घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे। सारसनगर येथे एकाला झाडाला बांधून बेदम मारहाण करून बेशुद्ध झालेल्या एकास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली आहे। 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच हाके पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत।